जय भीम मित्रांनो, तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज थर्सडेचा दिवस होता. निफ्टीची एक्सपायरी 19 जून. सो एक्सपेक्टेशन फार होते मार्केटकडून, कारण लास्ट थर्सडेला जी एक्सपायरी झाली त्यानंतर हे इराण आणि इस्रायलचं जे वॉर आहे ते सुरू झालं, एस्केलेट झालं आणि सगळ्यांना असं वाटत होतं की ही जी निफ्टी एक्सपायरी आहे ही खूप आता ट्रेंडिंग होईल. बट असं काही झालं नाही, मोठे मूव्ज आले नाही आणि OTMचे कॉल तर जे लोक बाय करून ठेवले होते हिरो आणि झिरोसाठी स्पेशली, तो हिरो ट्रेडवाल्यांचं तर नेहमीच मला म्हणजे अप्रूप वाटतं. ते का म्हणून हिरो करण्यासाठी येतात. जर आपण कॅपिटल घेऊन येतोय मार्केटमध्ये मित्रांनो, तर आपण हिरो आहोत ऑलरेडी. ठीक आहे, आपल्या कॅपिटलवरती एक रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ म्हणजे ROI जनरेट झाला एक रिक्वायर्ड रन रेटवरती, तर आपलं काम झालेलं आहे. ठीक आहे, हिरो करण्याची काही गरज नाही. इट्स ओके. बट काही लोकांची ते म्हणजे त्यांना त्याच्यात मजा येते म्हणा, किंवा त्याच्यात एथिक्स तर हिरोमध्ये काहीच नाहीत बेसिकली. बट स्टील मे बी त्यांना ट्रेड घेण्यात मजा येत असेल. असं सडन म्हणजे 10 एक्सपायरीला पैसे लूज करायचे आणि मग एका एक्सपायरीला कुठेतरी ते अर्धे त्यातले पैसे रिकवर करायचे आणि मग बोलायचं मी हिरो आहे. तर हिरो ट्रेडला असंही मी कधीच हिरो ट्रेड ना स्वतः घेतो ना कधी कोणाला रिकमेंड करतो. माझ्या पर्सनल ट्रेड्समध्ये किंवा कुठेही एज्युकेशनल मी जे काही शेअर करतो त्यामध्ये कधी हिरो ट्रेड्स नसतात. सो आज OTM कॉल्सवाल्यांची स्पेशली जे आउट ऑफ द मनी प्रिफर करतात हिरोसाठी, त्या लोकांची हालत लिटरली बिरबलच्या खिचडी बनवण्याची जी गोष्ट होती तशी झाली. ते जे कॉल्स लांब होते ते लांबच राहिले, कॉलचे पण आणि पुटचे पण. ठीक आहे, सो इट्स ओके. आपण बघूया पुढे व्हिडिओ अनालिसिसमध्ये मी तुम्हाला जास्त समजून सांगू शकतो. ठीक आहे, तर मी तुम्हाला डायरेक्ट चार्टवरती घेऊन जातो निफ्टीच्या. ऑलराईट, तर तुम्ही ते निफ्टीचा चार्ट बघताय. ठीक आहे, निफ्टी 50चा. आणि ह्या ज्या ट्रेंड लाईन्स आहेत सपोर्टला आणि रेजिस्टन्सला, सपोर्ट आहे 24,724 आणि रेजिस्टन्स ट्रेंड लाईन मी टाकली होती 24,840ला. आणि हे जे ट्रेंड लाईन्स हे जे ब्रशने म्हणजे मार्करने जे झिगझॅग करून दाखवलेलं आहे, हे कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही जाऊन बघू शकता. हे तंतोतंत असंच आहे. हे मी कालच डिप्लॉय करून ठेवलं होतं आणि सांगितलं होतं की ह्या रेंजमध्ये निफ्टी असू शकते. ठीक आहे, आणि एक्झॅक्टली निफ्टीने अगदी एक ओबिडियंट स्टुडंट असतो ना, सेम तसं रिॲक्ट केलेलं आहे. एकदम परफेक्ट. आणि त्यामुळे आज बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण टेलिग्रामवरती जर तुम्ही पाहिलं असेल तर एकच म्हणजे ऑब्व्हियसली फॉर हेजिंग पर्पज मी CE साईड आणि PE साईड दोन्ही कॉल्स देतो, दोन्ही कॉल्स रेकमेंड करतो. म्हणजे मी स्वतः घेतो. ठीक आहे, ते मी जस्ट फॉर नॉलेज अँड एज्युकेशनल पर्पज मी टेलिग्राम चॅनलला शेअर करतो तुमच्याशी. तर टेलिग्राम चॅनल जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. जास्तीत जास्त प्रॉफिटेबल व्हायचं असेल, नसेल प्रॉफिटेबल व्हायचं तर ॲटलिस्ट जस्ट फॉर युअर नॉलेज पर्पज टेलिग्रामच्या चॅनलला जाऊन लिंकला जॉईन करा. ठीक आहे, टेलिग्राम चॅनलला. तर निफ्टी तुम्ही जर बघितलं ना तर एक्झॅक्टली तसंच सेम टू सेम एकदम सेम पॅटर्न, एक M पॅटर्नमध्ये दिवसभर 15 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवरती ती राहिली. ठीक आहे, आणि निफ्टी जसं रिॲक्ट करेल ऑब्व्हियसली जे तिचे सिस्टर कझिन्स आहेत ते ऑलमोस्ट तसंच रिॲक्ट करणार. ठीक आहे, हे बघा आता मी तुम्हाला इथे बँक निफ्टीचा चार्ट दाखवतो. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 55,888 ही एक लेवल सांगितली होती रेजिस्टन्सची. एक्झॅक्ट 930ची कॅन्डल आणि 945ची कॅन्डल. 930ची जी कॅन्डल होती 15 मिनिट्स टाईम फ्रेमवरती ती ग्रीन क्लोजिंग दिली. त्यानंतर नेक्स्ट कॅन्डल रेड क्लोजिंग दिली आणि तिकडनं बँक निफ्टी एक्झॅक्ट तंतोतंत खाली. आपला फर्स्ट टार्गेट होता, हिट झाला. आय गेस 475 अबोव मी बाय करायला सांगितलेलं. 55,600चा PE आय गेस. ऑलराईट, सो 55,600चा, येस एक्झॅक्टली. नो नॉट ॲक्च्युली 55,700चा PE. सो बाय अबोव 475. टार्गेट हिट झाला. फर्स्ट टार्गेट 525. एक्सपायरीच्या दिवशी मोमेंटम स्लो असताना तुम्ही फारसं काही करू शकत नाही. ॲक्च्युली आजची एक्सपायरी जी होती ती ऑप्शन बायर्ससाठी असं बघायला गेलं तर बोरिंग होती. इट वॉज अ प्युअर बोरिंग एक्सपायरी डे. फ्यू मंथ्स और फ्यू इयर्स बॅक, प्रोबॅबली फ्यू इयर्स बॅक जी एक्सपायरीज असायच्या, निफ्टीची असेल, बँक निफ्टीची असेल, फिन निफ्टीची असेल, एकदम ट्रेंडिंग एक्सपायरीज. म्हणजे ह्याला एक्सपायरी हे इट्स अन ऑर्डिनरी डे. ठीक आहे, अ ट्रेडर हु इज ट्रेडर सिन्स इयर्स नाव, एक्सपिरियन्स्ड ट्रेडर, त्यासाठी ह्या एक्सपायरीज म्हणजे लिटरली इट्स अ फ्लॅट डे, बोरिंग डे होता. बट स्टील आपण एक ट्रेड नेहमीप्रमाणे
जे आपण सोडत नाही आपलं बेसिक काम, आणि आपली जी टॅगलाईन आहे बेसिक, फॉलो द प्रोसेस अँड इट इज द की टू सक्सेस. आपण प्रोसेसला फॉलो करतो, मग एक्सपायरी असो, नॉर्मल डे असो, ट्रेंडिंग डे असो, रेट कट होणार असो, वॉर चालू असो, आपल्या प्रोसेसला फॉलो करायचं. स्टिक टू युअर प्रोसेस, बेसिक रूल. सो बँक निफ्टीमध्ये पण हे तुम्ही बघितलं, बॉटम पण सांगितलं होता 55,400च्या ॲप्रॉक्सिमेटली, त्याच्या खाली गेली नाही आहे. सो अशा पद्धतीने बँक निफ्टीने रिॲक्ट केलेलं आहे. तर मी आता तुम्हाला इथे उद्याच्या दिवसाचं एक जस्ट एक हे तुम्हाला देतो. उद्याच्या दिवशी वेट, आय विल, आता ही ट्रेंड लाईन मी एक्सपायरी संपली, सो ही ट्रेंड लाईन मी आता इथे डिलीट करत आहे बँक निफ्टीची. ओके, आणि उद्याच्या दिवसासाठी फ्रेंड्स मी एक रेंज प्रोबॅबली, ओके, सो 54, yes, okay, wait, येस. सो मी इथे उद्याच्या दिवसासाठी बँक निफ्टीसाठी एक येस, मोठी बघा ही लेवल आहे. ओके, उद्याच्या बँक निफ्टीसाठी 55,400 ऑन द लोअर साईड अँड 55,000 ओके 750 ऑन द अपसाईड. ठीक आहे, जर 55,750 क्रॉस करते, सस्टेन करते, तर त्याच्यानंतर आपण सी साईडला जाणार आहोत, आणि 55,400च्या बिलो सस्टेन करत असेल तर ऑब्व्हियसली आपण पी साईडला जाणार आहोत. तरी पण नेहमीप्रमाणे स्पून फिडिंग जे कॉल्स, म्हणजे मी माझे पर्सनल ट्रेड्स घेतो ते मी टेलिग्रामला शेअर नक्की करीनच, बट जस्ट दिस इज जस्ट फॉर नॉलेज पर्पज. उद्या अगेन आपण ॲनालिसिसमध्ये हा चार्ट बघूया आणि चेक करूया हे तसं झालं किंवा नाही झालं. ऑलराईट, 24,777चा जो बेसिक सपोर्ट सांगितलं होतं निफ्टीमध्ये तो सुद्धा ब्रेक केला नाही. ठीक आहे, 24,666ची तर लांबच आहे. ठीक आहे, सो निफ्टीच्या चार्टमधून पण मी इथून हे आजचे जे ट्रेंड लाईन्स आणि जे ड्रॉइंग्स होते हे सगळे मी डिलीट करतो, आणि त्यानंतर मी इथे नवीन परत एकदा, ओके, सो 24,850, and for the downside it would be 24,700. ठीक आहे, सो 150 पॉईंटची रेंज आहे उद्याच्या दिवसासाठी. ठीक आहे, ऑलराईट. सो लेट्स सी फ्रेंड्स, उद्या ह्या लेवल्सला मॅच करते नाही करते निफ्टी. शेवटी ट्रेड्स जे आहेत ते तर मी म्हणजे लाईव्ह ट्रेड्स टेलिग्रामला देतच असतो. लवकरात लवकर यूट्यूबवरती पण लाईव्ह आपण करूयात, पण त्यासाठी जास्तीत जास्त सबस्क्राईब करणं गरजेचं आहे फ्रेंड्स. स्क्रोल करता करता यूट्यूब शॉर्ट्सला, इंस्टाग्रामला कच्च्या बदामचे जे रील्स बघता ना, त्यापेक्षा हे आपले ज्याच्यातून तुम्ही प्रॉफिटेबल व्हाल, नॉलेजेबल व्हाल, स्टॉक मार्केटमध्ये प्रो व्हाल, फायनान्शियल फ्रीडम अचीव करू शकता, फायनान्शियल गोल्स तुमचे सेट करू शकता आणि अचीव करू शकता, अशा ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. स्टॉक मार्केट इथे आपल्याला यूट्यूब सबस्क्रिप्शन नाही आहे, टेलिग्रामची सबस्क्रिप्शन नाही आहे, कोणत्याही प्रकारची पेड कोर्सेस नाही आहे, फीज नाही आहे, नथिंग इज देअर, एव्हरीथिंग इज फ्री. जस्ट फक्त आणि फक्त आपल्या बहुजन बंधू भगिनींसाठी. तर त्याचा लाभ घ्या
भेटूया परत एकदा उद्याच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.